बेभान प्रेम आहे. साची, साची, आर यू ओके? हां, सगळं काही ठीक होईल. ओके? साची, एक्सक्यूज मी, मिसेस जानवीचे नातेवाईक मी त्यांची मुलगी आहे. ती ठीक आहे ना? आता स्टेबल आहेत. पण डायबिटीस पेशंटची शुगर लेवल इतकी हाय होता कामा नये. प्लीज टेक केअर. मी काळजी घेईन तिची. थँक्यू सो मच. थँक्यू. टेक केअर. थँक्यू. सुमन, सुमन, काय सुमन? सुमन हे चांगलंय. आधी चुका करायच्या, मग सारवासारव केल्याची ऍक्टिंग करायची. अगं ऐक ना सुमन, होते ना चूक, प्रत्येकाकडून होते ना. प्रत्येकाकडून चूक होते. बस फक्त एक ही साची आहे ना, तिला चूक करणं अलाउड नाहीये. सुमन प्लीज. प्रेम, तूही मुलांसारखा बालिशपणा करतोस. वंदनाला तू परक करून टाकलंस. सुमन, सॉरी सॉरी वहिनी. भाऊजी प्लीज, सॉरी म्हणून तुमचं बोलणं खरं करू नका. बघितलं, ही अशी आहे आपली वंदना, जी प्रत्येक सुखदुःखात आपल्या सोबत असते. प्रेम, तुला आठवतंय 10 वर्षांपूर्वी जेव्हा तुला काश्मीरला फिरायचं वेळ लागलं होतं, तेव्हा याच परक्या बाईने साचीला सांभाळलेलं. आणि जेव्हा जेव्हा प्रेम आणि सुमन भांडतील ना, तेव्हा ही परकी बाई त्यांच्यामध्ये पडणारच. माफ कर ना आता भाऊजींना. मॅम, तुम्ही ठीक तर आहात ना? अगं साची, तुला माहित नाहीये माया किती स्ट्रॉंग आहे ते. मी घाबरलो होतो, पण माया नव्हती घाबरली. हो ना? ओके देन, तुम्ही आराम करा. मी नाही, तू जा. आय एम फाईन. आर यू शुअर? ॲब्सोल्युटली. तसंही मॉम पासून दूर राहून आराम नाही करू शकणार. तुम्ही जा. तर मग ठीक आहे, आम्ही आता निघतो. जर काही गरज भासली तर आय एम जस्ट 1 कॉल अवे. ओके? थँक्यू. टेक केअर. चल साची. मॅम, तुम्ही तुमची आणि आईची काळजी घ्या. हं? थँक्यू. तुला माहिती, पर्वत चढायचा असतो ना, तेव्हा 2 गोष्टी गरजेच्या असतात. एक हिम्मत आणि दुसरा दोरखंड. पर्वत चढण्यासाठी ना हिम्मत तर खूप असते. ती असली तरी कमरेवर दोरखंड बांधला जातो. म्हणजे तुम्ही जरी पडलात ना, तरी तो दोरखंड तुम्हाला सांभाळून घेईल. त्याचप्रमाणे तू साचीच्या आयुष्यातली हिम्मत आहेस, जी तिला उंचावर चढाई करण्यास सांगत असतेस. आणि भाऊजी तो दोरखंड आहेत, जे तिला सांभाळत असतात. साचीला जर नात्यांची उंची गाठायची असेल, तर तिला तुम्हा दोघांची गरज भासणार आहे. साची आणि अर्जुनच्या नात्यात आजवर कोणीच आलं नाहीये. सगळं काही आलबेल चालू होतं. अचानक कोणीतरी तिसरा आला, ज्यामध्ये भाऊजी, तुम्ही, सुमन, तू आणि मी
आपण तिघे काहीच करू शकत नाही. जे काही करायचे ते फक्त आणि फक्त साचीलाच करायचे. साचीलाच या संकटाचा सामना करायचे. जर तुम्ही दोघेही तिच्यासोबत असाल तर संकटाचा सामना करण्यापासून तिला कोणीच रोखू शकणार नाही. थँक्यू वंदना वहिनी. अर्जुन, तू ठीक आहेस? आय हेट हॉस्पिटल्स. प्रत्येक वेळी बाबांचा मृत्यू डोळ्यांसमोर येतो. प्रत्येक वेळी त्यांचं दुखणं, त्या वेदना. प्रत्येक वेळी जाणीव होते की मी त्यांच्यासाठी काहीच नाही करू शकलो. आयुष्यात कधी इतकं युजलेस वाटलं नव्हतं मला. इकडे बघ अर्जुन, अरे ती वेळच तशी होती. तुझ्या हातात काहीच नव्हतं ना. पण आज बघ, आज वेळ आल्यावर तू मायाच्या आईला मदत केलीस. त्या मायाच्या समोर मला माझं दुःख सांभाळावं लागलं ग. अवस्था बघितली होती तिची. लहान मुलीसारखी झाली होती. तिच्या आयुष्यात तिच्या आईशिवाय कोणीच नाहीये. तिच्यासाठी तिच्या आईच सारं जग आहे. जणू काही जगात दुसरं कोणीच नाही. मला त्याच्याशिवाय कोणीच दुसरं नकोय. फक्त अर्जुन. पण मी त्याला कसं थांबवलं असतं मग? काय कारण सांगितलं असतं? हो पण असं प्रत्येक वेळी सोडीनं चालणार आहे? त्याने माझ्याजवळ थांबायला हवं ना ग. तो मला सोडून जाऊच कसा शकतो? त्याने माझ्याजवळच असायला हवं. कायमच माझा होऊन माझ्या जवळ राहायला हवा. अर्जुन फक्त माझा आहे आणि कायम माझ्या जवळ राहील तो. किती विचित्र गोष्ट आहे ना साची. मायाकडे सगळं काही आहे, तरीही ती एकटी आहे. आणि आपल्याकडे बघ, आपल्याकडे तर काहीच नाहीये, तरी आपण किती खुश आहोत. दादा, ती पूर्णपणे एकटी पडली आहे. तिच्या कुटुंबात दुसरं कोणी नाहीये का? डॅड? आय गेस तिचे डॅड नाही आहेत. अरे नाही, तिचे डॅड आहेत. मी ना एकदा मलकानी सरांना विचारलं होतं. त्यांनी मला काय नाव सांगितलं होतं? अश्विन महाजनी. विचित्र गोष्ट आहे ना. तिच्या वडिलांचा घरात फोटो नाहीये, ऑफिसमध्येही नाहीये. त्यांच्याबद्दल कधी कोणी बोललंही नाही. जर तिचे डॅड आहेत तर मग ते आहेत तरी कुठे? जर मायाचे डॅड आहेत तर त्यांनी या क्षणी यांच्याजवळ असायला हवं होतं. कदाचित माया आणि तिच्या आईला ना तिच्या डॅडसोबत काहीच संबंध ठेवायचे नसतील. कारण मी जेव्हा मिस्टर मलकानींना विचारलं ना, तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं होतं की मायाच्या आईची जी अवस्था आहे ना, ती तिच्या डॅडमुळेच झाली आहे.
तू सांगितलं नाहीस माया बेबी की जान्हवीची तब्येत बिघडलीये? मी आधीच आलो असतो ना. मी ऐकलंय शुगर हाय झाली. काळजी घ्यायला हवी होतीस ना तू माया बेबी. तू तुझ्या आईला गोड खाण्यापासून थांबवायला हवं होतंस ना. आता डायबिटीस मध्ये कोणी असं गोड खातं का सांग? आणि तू तर जान्हवीला ओळखतेस. विल पॉवर नावाची काही गोष्टच नाहीये हिच्यामध्ये. तुम्ही मी? अगं मी काय, मी तर बस आनंदात मिठाई घेऊन आलो होतो. आजही चॉकलेट आणलंय, हे बघ. अडवायला तर तू हवं होतस ना माया बेबी. ओ सॉरी. तू कसं काय अडवलं असतस? तू तर तिथे नव्हतीस. माझी जान्हवी तिथे एकटी होती. अगदी एकटी. कधीपर्यंत तुझ्या आईला वाचवशील माया बेबी? आपल्याकडे सगळेच म्हणतात की मोठ्यांचा आदर राखला पाहिजे. आणि मुलगी कितीही मोठी झाली तरीही वडील हे वडीलच असतात. आठवतंय ना मी काय करू शकतो तुझ्या सोबत? आठवतंय की आठवण करून देऊ? तुझी ही मुलगी आहे ना, वेडी झालीये. वेडी. बाय द वे खूप हिम्मत दाखवत होती मॉल मध्ये. एवढी हिम्मत कुठून आली माझ्या माया बेबी मध्ये? तेही एवढ्या वर्षांनी. चॉप. येस येस येस. ही भीतीच तुझा बचाव करत राहील. आणि हे जे पांढरे कपडे घालून तू वावरतेस ना, त्याच्या आतमध्ये किती काळं मन लपलंय. जरा विचार कर माया, जर जगासमोर तुझं एक खरं रूप आलं तर? जर त्यांना माया महाजनीच्या आड लपलेलं घाणेरडं सत्य माहीत पडलं तर? माया? काय झालं माया? काय झालं माया? अर्जुन, अगं काय झालं बोल. अर्जुन, मला खूप भीती वाटते. डोंट वरी. ओके, काही नाही होणार मॉमना.
काही नाही होणार त्यांना. ते अगदी ठीक होतील. कम गेट अप. तू ठीक आहेस? तू इथे परत का आलास? ते मी ऍक्च्युली माझा मोबाईल विसरलो होतो, मग म्हटलं आंटी नाही बघावं 2 मिनिटं. ओके बाय. तू आज रात्री इथेच थांबशील का? मला भीती वाटते. All right, then मला एक गोष्ट सांग, तुला भीती कशाची वाटते? माझ्या भूतकाळाची. माझ्या भूतकाळाबद्दल मी तुला नाही सांगू शकत अर्जुन. भूत भूत भूत. अजून एक भूत. ते वाला खूप हँडसम आहे. त्याची भीती वाटते का तुला? भेटवू का तुला? जे मारण्याची हिंमत ठेवतात त्यांची भीती वाटली पाहिजे. जे आधीच मेलेले आहेत त्यांची भीती का बाळगायची? अरे वा, भारी कमाल. तसंही तुला मारण्याची हिंमत बाळगणाऱ्याला आता अर्जुन देशमुख सोबत डील करावी लागेल. तू आता एक काम कर, तू अगदी आरामात टेन्शन फ्री होऊन झोपून जा. मला एवढ्या लवकर झोप येत नाही आणि डोंट वरी, मी तुला इतकं हैराण करेन ना, इतकं हैराण करेन की तू वैतागूनच झोपून जाशील. आणि जर तू मला हे हैराण करणं आणि जर तू मला हे नाही करू शकलो तर, बोर नाही करू शकलास तर आपण रात्रभर जागरण करूया. उदे गांबे आई भवानीचा उदो उदो. ओके? तू एवढं बोलू शकशील का? अगं माझ्याकडे बोलायला इतकं काही आहे, इतक्या गोष्टी आहेत. अजून 5-6 लोकांना जरी आणलंस ना तर ते सुद्धा हैराण होतील. आय स्वेअर. पण सध्या मी एक काम करतो, खाली अयान आणि साची वेट करतायत. मी त्यांना फोन करून येतो की रात्री मी इथेच थांबतोय. ओके? यू टेक केअर. मी हा गेलो आणि हा आलो. खाली अयान आणि साची वेट करतायत. मी त्यांना फोन करतो की मी रात्री इथेच थांबतोय. अर्जुन, कुठे आहेस तू? लवकर बाहेर ये, आम्ही तुझ्यासाठी थांबलोय. साची, तुम्ही वा पुढे. मी रात्री हॉस्पिटलमध्येच थांबणार आहे. अर्जुन, तुला माहितीये ना हॉस्पिटलमध्ये तुझी काय अवस्था होते ते? हो ग, पण मायाला भीती वाटते. आणि तुझी भीती? त्यासाठी तू आहेस ना. पण मायासाठी इथे कोणीच नाहीये. तिच्यासाठी मला माझी भीती विसरावीच लागेल. एक काम कर, तुम्ही दोघे घरी जा. मी तुम्हाला सकाळी भेटतो. ओके? टेक केअर. बाय. काय झालं? वाईट वाटतंय? तुला माहिती आहे अयान, लहानपणापासून आत्तापर्यंत मी अर्जुनच्या मनातून ती हॉस्पिटलची भीती घालवायचा प्रयत्न करत होते. पण आज मायाच्या भीतीने अर्जुनची भीती घालवली. सोड ना ग. मायाला तर तिची भीती घाबरते, मग अर्जुनची भीती काय मोठी गोष्ट आहे? हं? स्माईल. निघूया. तू अजूनही इथेच थांबलीयस? चल, काही हरकत नाही. तू बोर व्हायला तयार आहेस?